नमस्कार मंडळी, गावची बनारचं तुमच्या चॅनलमध्ये स्वागत. हे बघा मंडळी, आता एप्रिल महिना आहे आणि आंब्यांना आता चांगल्यापैकी कैरी आलेले आहे. तर आपण आता या आंब्यांपासून आंबट तिखट अशी अंडा बुर्जी करणार आहे. त्यासाठी तुम्हाला दाखवतो. हे बघा कसे आंबे आलेले आहे, आंबे आलेले आहे आणि आपण याची आता बुर्जी बनवूया. हे बघा मंडळी, आता आपण बुर्जी बनवणार आंबट तिखट. त्याच्यासाठी हे बघा मी तुम्हाला काय काय साहित्य घेतले दाखवतो. त्याच्यासाठी बघा 3 अंडे घेतले, एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला होता आणि एक मध्यम छोटी आकाराची कैरी तिचं साल काढून ती बारीक कापून घेतली. ती बघ अशी मूठभर अशी कोथिंबीर, मीठ चवीपुरतं मीठ. हे बघ अशा चमच्याने एक चमचा लाल तिखट घेतले, 1 चमचा धना पावडर घेतली, 1 चमचा इमलेट मटण मसाला घेतलाय, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आणि हे बघ चिली फ्लेवर म्हणजे मिरचीच्या ज्या बिया आहे ते खायला कशा लागतात त्याच्यासाठी अर्धा चमचा घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि 1 चमचा कांदा लसूण हे घेतले, आलं लसूण पेस्ट घेतली, चिमूटभर हिंग घेतलाय आणि एक चिमूटपेक्षा जास्त हळद घेतलेली. आता आपण प्रथम आता गॅसवर कढई ठेवून गॅस पेटवून घेतले आहे, तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापलेले आता आपण प्रथम जिरे टाकून घेऊ त्याच्यात. जिरे चांगले फुललेले आहे. आता त्यात आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. त्यानंतर कांदा टाकून घेऊ. कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे. त्यात आता मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा मीठ टाकून घेतलं आपण. कांदा लाल झाला आता कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून कोथिंबीर चांगली हलवून घ्यायची. हे बघा आता सगळ्या प्रकारचे पावडर मसाले टाकून घ्यायचे. जे धना पावडर, मटण मसाला, कांदा लसूण मसाला, चिली फ्लेक्स, लाल मिरची, थोडा हिंग आणि हळद. मसाल्याचं चांगलं तेल सोडून द्यायचं आहे. चांगले गरम होऊ द्यायचे मसाले तेलामध्ये. आता त्यामध्ये आपण जी कैरी घेतली होती मग बारीक छोटी तिचे साल काढून घेतले ते आणि ते बारीक तुकडे करून आता कैरी टाकून घेऊया. कैरी चांगली एकत्र करून घ्यायची. मिरची कसं तिखट टाक त्या हिशोबाने टाका म्हणजे आंबट तिखट चौथी भुर्जीला. हे बघा सर्व मी मसाले, कांदा,
कैरीचं मिश्रण आपण सगळं एकत्र करून घेतो व्यवस्थित. चांगलं त्यांनी पाणी सोडलेलं आहे. आता आपण अंडे फोडून घेऊ. नाही आता गॅस थोडासा मध्यम जाळावरती आचेवरती चांगलं फिरून घ्यायचं. आता राहिलेलं मीठ आपण टाकून घेऊया. आपण थोडंसं मीठ ठेवलं होतं पाठीमागं, तर मीठ टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका, कसं तुम्ही खाता. एक 5 ते 10 मिनिटात आपली आता भुर्जी तयार होईल. बघा अशी आपण व्यवस्थित घालून घेऊ आणि ती भुर्जी तयार होऊ देऊ. भुर्जी आपली आता तयार झाली आहे. त्याच्यावर थोडी कस्तुरी मेथी टाकून घेऊया आपण. तिचा सुगंध दरवळतोय. आता आपण ती थोडीशी थंड झाल्यानंतर त्याची चव चाखून बघूया. ही बघा भुर्जी काढून घेतली आपण. आता आपण भुर्जी बनाट अशी भुर्जी तयार झाली आंबट तिखट पहिलेपासून. आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.